नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज अशाच एका विद्यार्थ्यांना माहितीपर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की दिनांक 26/4/2026 रविवारी होणार असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 4थी व 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या रविवारी म्हणजे अर्थात 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. परीक्षा ही 2 सत्रामध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. पहिलं सत्र म्हणजे सकाळी 11 ते 12:30 म्हणजे 12:30पर्यंत पहिला पेपर होणार आहे. या वेळेत पहिला पेपर घेतला जाईल. या पहिल्या पेपरमध्ये भाषा व गणित या विषयांची परीक्षा होईल. दुपारच्या सत्रात म्हणजे अर्थातच दुसरं सत्र दुपारी 2 ते 3:30 म्हणजे 3:30 वाजेपर्यंत दुसरा पेपर घेण्यात येईल. त्यात तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश असेल. अशा 2 सत्रात ही परीक्षा होणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. दोन्ही पेपर प्रत्येकी 75 गुणांचे असतील हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. म्हणजे दोन्ही पेपर पहिल्या सत्रातला पहिला पेपर बी 75 मार्काचा असेल, दुसऱ्या सत्रातला दुसरा पेपर बी 75 गुणांचा असेल. परीक्षेनंतर जाहीर होणाऱ्या निकालात मेरिटमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे परीक्षा झाल्यानंतर परिषद ही मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करते आणि त्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 रुपये मिळतात, तर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना 7,500 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग 3 वर्ष दिली जाते. दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पूर्वी इयत्ता 5वी आणि 8वी साठी घेतली जाणारी परीक्षा आता पूर्वीप्रमाणेच इयत्ता 4थी आणि 7वीसाठी घेतली जाणार आहे. याची विद्यार्थ्यांनी देखील नोंद घ्यावी. जुन्या निर्णयानुसार 5वी आणि 8वी साठी परीक्षा ही 22 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेली होती. नव्या धोरणानुसार यंदा ही परीक्षा 2 वेळा होणार आहे. नव्या धोरणानुसार यंदा ही परीक्षा 2 वेळा आयोजित करण्यात आल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि परीक्षा हॉलमध्ये एकदम चांगल्या रीतीने जे प्रश्न आपल्याला येत आहेत ते पहिले प्रश्न सोडवण्याची सराव म्हणजे तुम्हाला झालेलं असेलच. जे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे ते प्रश्नांचे उत्तर तुम्ही पहिले सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि गणित कुठल्याही प्रकारचे कसेही येऊ द्या, पण त्यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमचा तेवढा सराव झालेला असेल हे असे लक्षात ठेवूनच तुम्ही त्या दृष्टीने अभ्यास केला, त्याच अनुषंगाने तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि विद्यार्थ्यांसाठी खास असं माझं सांगणं आहे की परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ध्यानस्थ बसायचं. कुठल्याही दुसरीकडे लक्ष विचलित होऊ नये, अशा गोष्टी करायच्या नाही. म्हणजे विद्यार्थी सारखे पाणी पित असतात किंवा मग आपले हे असतं सोबत आणलेल्या वस्तू असतात त्याकडे बघत असतात, कुणाकडे इतर विद्यार्थ्यांकडे बघत असतात. मागची मान पुढं करायची आणि पुढची मान मागं करायची नाही. आपल्याला जेवढं येते तेवढं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. सर्वप्रथम जे सोपं वाटते ते तुम्ही पहिले सोडवण्याचा प्रयत्न करायचा. नंतर जे कठीण आहे त्याला थोडा वेळ जास्त लागणार आहे. जास्त करून गणिताचे जे प्रश्न असतील आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतील त्याला थोडा वेळ लागणार आहे, पण तुम्हाला जे जमतंय ते तुम्ही सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि पहिला पेपर देखील 75 गुणांचा असेल आणि दुसरा पेपर देखील 75 गुणांचाच असेल. दोन्ही पेपर देणे दोन्ही सत्रातले तुम्हाला अनिवार्य असणार आहे. आणि जे विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहेत त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दर 3 वर्षापर्यंत दिली जाते. म्हणजे सलग 3 वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला असेल इयत्ता 4थी आणि 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना उद्या होऊ घातलेल्या 26 एप्रिल 2026च्या 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि चांगले गुण मिळवून
मेरिटमध्ये स्थान मिळवा आणि शिष्यवृत्ती मिळवा. अशा रीतीने आज आपण शिष्यवृत्ती संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगितली आहे. चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.